काय सामना झाला, जबरदस्त पैसा वसूल सामना। डॉक्टर साहेब धन्यवाद। राहुल बामणडोंगरीचे राहुल, आइए पप्पू जलाल, विराजी हाँ चले राहुल ये, थैंक यू राहुल। कारण एकच संघ क्वालिफाय आपण करणार आहोत। ही पाहू शकता अपन एंट्री। हाँ क्या बात है, छक्के की जरूरत नहीं थी। थैंक यू सो मच संदीप पाटिल, व्हाट आउटस्टैंडिंग मैच, जबरदस्त मैच की यहां पर समाप्ति हुई। तलोजा नाइट टूर्नामेंट आमदार चषक 2026। जाबिर के लड़के असद स्टेज पे आ जाए, शेडू चाचा उनका इंतजार कर रहे हैं, अभी घर पे जाना है क्योंकि ऑलरेडी यहां पर 12 बजने को है, 12 को 5 कम है। असद जाबिर के लड़के यहां पर आ जाइए स्टेज पे, शेटू चाचा आपका इंतजार कर रहे हैं, आपको घर जाना है। हेलो चला आपण ज्यांची ते आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी सेवाले साहेबांचं इथे आगमन होतंय। सन्माननीय नगरसेवक आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी सेवाले साहेब इथे काही क्षणामध्ये उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत इथे केलं जाईल। क्या बात है, दादा 11 बामणडोंगरी टीम क्या फाइट की, इरादे पक्के थे और वो पक्के इरादे काफी यहाँ पर कामयाब किए है। पप्पू जलाल की तरफ हम बढ़ते अब। यस थैंक यू सो मच संदीप पाटिल सर, काफी बेहतरीन मुकाबला हुआ था और कांटों भरा मुकाबला। इस टूर्नामेंट का आज का दूसरी रात का एक बेहतरीन मुकाबला देखने को मिला, बामणडोंगरी वर्सेस मानकोली। क्या पैसा वसूल मुकाबला था वो। मंच पे आए हुए सभी मेहमान काफी खुश होकर चले गए क्योंकि दोनों टीमें काफी बेहतरीन टीमें थे, बेहतरीन मुकाबला दोनों ने किया, आउटस्टैंडिंग एफर्ट किया, एक दूसरे के ऊपर जान लगाई थी उन्होंने कि किस तरीके से इस मुकाबले को जीता जाए। लेकिन उस मुकाबला आखिर दो टीमों में से एक टीम को जीतना हो तो वो टीम जीत चुकी है, बामणडोंगरी दादा 11। अब चलते हम दूसरी मैच की तरफ, टेम्बिवली वर्सेस भादवाड़। देखिए खूबसूरत शॉट, फीडर मौजूद है वहां पर लॉन्ग ऑफ की दिशा पर, डीप लॉन्ग ऑफ के थ्रॉट में, और ये लगता हुआ पहला झटका। वहां पर फील्डर मौजूद थे, अच्छी फील्ड वहां पर उन्होंने अच्छा जज किया, उस कैच को अपने हाथों से नहीं छूटने दिया। इसका नतीजा एक खतरनाक प्लेयर बैक टू द पवेलियन, आउट होने वाले खिलाड़ी हेलो मनीष। हाँ यस, तर ज्यांची इथे आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय रामदासजी सेवाले साहेब इथे उपस्थित होत आहेत। नक्कीच त्यांच्या स्वागताची तयारी इथे होते। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी सेवाले साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि नक्कीच एक जल्लोष आपण या अगोदर पाहिला। असे सामने झाले ना पप्पू तर खूप मजा येते आणि नक्कीच ती मजा आपले मकसूद दादाने देखील आणली। हा आता मॅच आहे तुमची नंतर। यस आपण ज्यांची इथे आतुरतेने वाट पाहत होतो त्यांच्या स्वागताची तयारी मात्र इथे केली जाते। ज्यांच्या येण्याने या स्पर्धेला नक्कीच एक सुंदर सौंदर्य प्राप्त होते। सन्माननीय शिवसेना
रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी सेवाले साहेब इथे उपस्थित होत आहेत, नगरसेवक. तर नक्कीच एक जबरदस्त राजकीय क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय रामदासजी सेवाले साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय जव्हार शेठ पटेल, हरीशेठ पटेल, पापाशेठ पटेल आणि संपूर्ण आमचे मुबीन शेठ पटेल असतील, हरुणभाई पटेल, अरफात पटेल, अरफात शिंदे. नक्कीच या सर्वांच्या मेहनतीने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज आमदार चषक 2026 एक सुंदर पर्व आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये सन्माननीय रामदासजी सेवाले साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं क्रिकेटसाठी नेहमीच तत्परतेने ते पुढे येत असतात. खेळाडूंना कसा वाव दिला जाईल, खेळाडूंना कसे पुढे नेता येतील याकडे बारकाईने नेहमीच ते लक्ष देऊन असतात. असे सन्माननीय आमचे आदरणीय शिवसेना शिंदे गटाचे रामदासजी सेवाले साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. समवेत आमचे जव्हार शेठ पटेल, तारिक शेठ पटेल, तलोजाची आणबान शान, त्याचबरोबर आमचे मकसूद दादा देखील आहेत. तिकडे संपूर्ण आमचे अरफात, आपलं देखील स्वागत आहे. अरफात शिंदे, कारण अरफात बरेच आहेत पण शिंदे म्हटलं ना तर मात्र अरफात हा चर्चेमध्ये येतोय, तर त्यांचं देखील स्वागत आहे. बोलूया आपण मॅचकडे पुन्हा एकदा पप्पूच्याला. थँक्यू. यस, थैंक यू सो मच संदीप सर. चलते मैदान की तरफ. इस टेम्बोली वर्सेस भांडवड़ के टीम मुकाबले, दोनों जबरदस्त टीमें. इस बार लगा दिया है मेहमान को अच्छी तरह मेहमान नवाजी करते हुए बल्लेबाज. इस बल्लेबाज का नाम है मंदार, जिन्होंने पहली गेंद पर डगआउट से सेट होके आए थे. लगा दिया है खूबसूरत छक्का. इस छक्के की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. टॉस जीतने के बाद भांडवड़ टीम पहले फील्ड करते हुई और इनवाइट किया टेम्बोली टीम को कि वो पहले बल्लेबाजी करे. फिर से एक बार गेंदबाज तैयार, करेश मात्रे ये गेंद हुक करना चाहते थे, फ्लिक किया है डीप स्क्वायर लेग की दिशा में. अच्छी फील्डिंग वहां पर. एक ही रन से दोनों बल्लेबाजों ने एक दूसरे को मना कर दिया. अगर दूसरा रन लेना चाहते तो रनआउट का खतरा हो सकता था, लेकिन समझदारी भरी यहां पर रनिंग बिटवीन द विकेट दो बल्लेबाजों के बीच में इस एक रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 12 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. टेम्बोली टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए. गेंद अच्छी गेंद थी, अंदर टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद, थोड़ी सी घूमती हुई गेंद. चेंज ऑफ पेस भी था उस गेंद में. इस गेंद डॉट गेंद की समाप्ति. अपनी पावर प्ले की पहली ओवर में गेंदबाज करेश मात्रे ने रन खर्च किए 12 और 1 विकेट अपने नाम कर दिया. अच्छी गेंदबाजी. टॉस जीतने के बाद भांडवड़ टीम पहले फील्ड करती हुई और टेम्बोली टीम को पहले इनवाइट किया कि वो पहले बल्लेबाजी करे. एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को. छोटे नन्हे मुन्ने दर्शक अभी तक जागे हैं, तो उनसे मैं विनती करूंगा कि यू हैव टू गो टू होम टू स्लीप, क्योंकि गुड नाइट हो चुकी है. रात के 12 बज चुके हैं. यहाँ पर खान पीन भी सब खत्म होने को है. जो कुछ खाना था, जो कुछ पीना था, सब लोग यहाँ पर हेल, रेड बुल, बिस्लरी बॉटल, चिकन तंदूरी, लॉलीपॉप, पॉपकॉर्न और नादिर शरबत, पनवेल वाले का फालूदा. गेंदबाज तैयार, लंबा रन अप, थोड़े से प्रैक्टिस करते हुए, अपने हाथ खोलते हुए. क्या बात है, आपने तो पूरा मेनू यहाँ पर रख दिया जिसका आस्वाद हमारे दर्शक, प्यारे प्यारे दर्शक ले रहे. यस संदीप पाटिल, क्योंकि किसी दर्शकों को मालूम है कि तलोजा नाइट इसी से आप ज्यादा जानी जाती है. जब भी तलोजा में नाइट हो तो वहां पर खान पीन ना हो तो ऐसा हो ही नहीं सकता. ये सभी लोग अपने मन में लेकर आते हैं कि अगर बीच रास्ते में कुछ ना खाया पिया जाए तो तलोजा ग्राउंड की तरफ पहुंचने के बाद अपने को खाने पीने का इंतजाम भरपूर, लाजवाब और टेस्टी मिलना ही मिलना है. उसी उम्मीद से और चलते मैदान की तरफ लेट आने वाले दर्शकों को, हमारे मेहमानों को मैं जानकारी के लिए देना चाहूंगा. ये मैच हो रहा है भांडवड़ वर्सेस टेम्बोली के बीच में. लंबा रन भाग्यश्री एंड से. गेंदबाज तैयार, कृष्ण नायक का स्वागत करते हुए वहां पर फील्डर बने दर्शक. अटेम्प्ट तो किया था लेकिन अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का. इस 6 रन से टीम का स्कोर में बढ़ोतरी एक रफ्तार की तरह 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
कृष्ण नायक अपनी जाती पहली, पावर प्ले की दूसरी और टीम की ओर से दूसरी ओवर की दूसरी गेंद फेंकने के लिए तैयार। बल्लेबाज मंदार को अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मंदार। 3 गेंदों का सामना किया उन्होंने, 13 रन बनाए हैं अपने आप के लिए भी, अपनी टीम के लिए भी। फिर से एक बार देखिए वहां पर खराब फील्डिंग, इजी गेंद अपने पैरों के अंदर से, फील्डर कुछ समझ नहीं पाए। एक खराब फील्ड का मुजाहरा वहां पर किया फील्डर ने। भारवर्ड टीम के कोई फील्डर थे, शॉर्ट फाइन लेग की दिशा में, गेंद को गैदर नहीं कर पाए। वहां पर विकेट कीपर अपने अपील में जुड़े हुए थे, लेकिन अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी, अंपायर पर कोई असर नहीं। और इस चौकी की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ 22। मंदार बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। ये गेंद इस बार भी अपने आप को नहीं रोक पाए बल्लेबाज मंदार। उन्होंने टप्पा आती हुई उछाली भरी गेंद को उछाल के खेला डीप फाइन लेग की दिशा में। वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं और अपने खाते में जोड़ते हुए एक चौकी की मदद से टीम को स्कोर को कोई बढ़ोतरी देते हुए काफी तेजी रफ्तार में 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, 1.3 ओवर्स, 1 ओवर और 3 गेंदें फेंकी जा रही। गेंदबाज काफी महंगे साबित हो रहे कृष्ण नायक। 3 गेंदें फेंकी उन्होंने, 1 छक्का और 2 चौके खर्च किए अपने ओवर में। फिर से एक बार कृष्ण नायक तैयार, लंबा रन अप भाग्यश्री एंड से। गेंद अच्छी गेंद थी, अच्छा कमबैक वहां पर, लेकिन चतुराई भरी विकेट। दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा कर कर, सामने गेंद थी, बंदे के अंदरूनी हिस्से पर लगकर पिच के आसपास ही मंडरा रही थी गेंद। उस गेंद को देखते ही रह गए गेंदबाज, लेकिन 2 बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करके रन को चुरा लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इस 1 रन से टीम के स्कोर में बढ़ोतरी, समय का रन बदलता हुआ 27 रन। कृष्ण नायक काफी महंगे साबित होते हुए 4 गेंदों में 15 रन खर्च किए उन्होंने। यस मकसूद दादा, हमारे बामन डोंगरी के पैकर। तीन फील्डर इस कैच के नीचे थे, लेकिन एक दूसरे को कॉल करने के बाद आखिरकार उस कैच को लपक लिया एक फील्डर ने। और यहां पर बल्लेबाज आउट हो रहे प्रतीक, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया था, लिफ्ट करना चाहते थे गेंद को लॉन्ग ऑफ और मिड विकेट की दिशा में, लेकिन बल्ले का ऊपरी हिस्सा लगकर गेंद गई आसमान की तरफ, ऊंचाई उन्होंने काफी ले ली गेंद ने। और ये एक झटका, टेम्बोली टीम को दूसरा झटका 27 रनों पर। अच्छी सी वापसी, थोड़ा सा अच्छा कमबैक यहां पर ऋषि नाइक के द्वारा, जिन्होंने 3 गेंदों में 14 रन खर्च किए थे। अभी 2 गेंदों में 1 रन देकर 1 विकेट अपने नाम कर लिया। ये मैच 5 ओवर का होगा, जिसमें 2 ओवर पावर प्ले के रहेंगे। हमारे अंपायर भी काफी शाम के 6 बजे से यहां पर आ चुके हैं। चला आपण सन्मान घेऊया, कारण वेलात वेल काढून साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत। तर सन्माननीय जवाशेठ पटेल यांना विनंती करेन की आणि ताईर शेटिया अर्थात तर सन्माननीय शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे डॅसिंग नगरसेवक आदरणीय रामदास भाई सेवाले साहेबांचा इथे सन्मान केला जातो। या व्यासपीठावरती वेलात वेल काढून साहेब तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आणि इथे आमचे संपूर्ण आयोजक कमिटी, त्याचबरोबर आदरणीय जवाशेठ पटेल, ताईर शेठ, अरफात शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। वेलात वेल काढून आपण तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या तलोजाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत।
यस, थैंक यू सो मच संदीप सर। हमारे मेहमानों की यहाँ पर मेहमान नवाजी हो रही पूरे तलोजा गांव और पूरे मैनेजमेंट कमेटी की तरफ से। आमदार चषक 2026 तलोजा नाइट टूर्नामेंट धमाका 2026। हमारे अंपायर कबीर पाडवे सर, दोकरनाथ चौगरे सर, प्रवीण पवार, सुनील पाटिल, जो काफ़ी ज़बरदस्त योगदान देते हैं। पूरी रात जितने बजे तक टूर्नामेंट के मैचेस चालू रहते हैं उतनी रात तक वो अपने पेड़ों पर खड़े रहकर डिसीजन देते रहते हैं। काफ़ी उनकी इस टूर्नामेंट में भी काफ़ी मेहनत और काफ़ी लगन यहाँ पर रहती है। चलते हैं मैच की तरफ। टीम की ओर से तीसरी और अपनी जाति दूसरी नहीं गेंदबाज करिश मात्रे, जिन्होंने पहली ओवर में 11 रन खर्च करके एक विकेट अपने नाम कर दिया था, वही करिश मात्रे फिर से एक बार तैयार खारगर एंड से। ये गेंद खूबसूरत शॉट, फील्डर मौजूद है वहां पर, क्या क्या लपक पाएंगे नहीं, लेकिन अच्छा अटेम्प्ट मैं कहूंगा। एक बेहतरीन फील्डिंग वहां पर, कैच को तो नहीं लपक पाए, बहुत ज्यादा ग्राउंड को कवर करना था, कम से कम 20-25 कदम दौड़े थे वो, लेकिन कैच को नहीं ले पाए। कैचेस ऑलवेज विन द मैचेस, लूज कैचेस लूज मैचेस, ये कहावत है और कहावत क्रिकेट में ये संपूर्ण होती रहती है हमेशा। इसके पहले जो मुकाबला हुआ था बामन डोंगरी वर्सेस मानकुली के बीच में, जहां पर पहली गेंद पर खतरनाक बल्लेबाज निशी नायक का कैच ड्रॉप की थी, फिर भी बामन डोंगरी जबरदस्त कमबैक किया। ये गेंद फिर से एक बार ऊंचाई ज्यादा, विकेट कीपर दौड़ते हुए इस कैच के नीचे, क्या कैच को लपक पाएंगे? एक शानदार कैच के मुकम्मल, और ये बल्लेबाज टोम्बिवली को लगता हुआ ये तीसरा झटका 29 रनों पर। करिश मात्रे इज ऑन फायर। अच्छी गेंदबाजी हो रही है यहां पर करिश मात्रे द्वारा। पहली गेंद में भी कैच थी, लेकिन वहां पर अच्छा फील्डर के अटेम्प्ट नहीं लग पाए, वहां पर एक रन चला गया था, लेकिन दूसरी गेंद पर अपने नाम कर लिया, दूसरा विकेट। अच्छी विकेट कीपर की वहां पर कैच जिन्होंने लपका। बाला तड़े। अब न्यू बैट्समैन कौन आने वाला है? परेश बोरडकर। भाडुआ टीम टॉस जीतने के बाद पहले फील्ड कर रही है और टेम्बिवली टीम को इनवाइट किया है बल्लेबाजी करने का, जो टेम्बिवली टीम 29 रन पर 3 विकेट गिरे हैं। 2.2 ओवर यहाँ पर समाप्ति हो चुकी है, 5 ओवर का मुकाबला खेला जा रहा है। ये हाई है पप्पू जलाल। देखिए जिनकी बॉडी काफ़ी बड़ी है, बॉडी के साथ उनका दिल भी काफ़ी बड़ा है, और दिल के साथ जो इंसानियत उनकी काफ़ी लुभावने वाली है। ऐसे हमारे अम्मार पटेल, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, जिनकी ओर से पहले रात से, कल से लेकर अंतिम रात तक वो इनाम है। लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज के लिए 2000 का इनाम है। ऐसे 3-4 खिलाड़ी ने ये इनाम पाया है। ये पहचान है हमारे तलोजा की। तो अम्मार, आपका यहाँ पर स्वागत है, वेलकम। यस, वेलकम वेलकम द डैशिंग पर्सनालिटी द तलोजा विलेज। और इस टूर्नामेंट के लिए पप्पू बाइक भी उन्होंने पुरस्कृत की है। Yes, absolutely right, Sandeep sir. The dashing personality. He's looking like a Salman Khan. His name is Ambar Bag. His presence on the stage उनका काफी बेहतरीन, और पूरे तलोजा की कमेटी से और हमारे पूरे मैनेजमेंट कमेटी से तहे दिल से शुक्रिया, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक से नवाजा है। और आते ही उन्होंने आतिशबाजी की, अंबार ने बादाम और पिस्तों की। वो आए वहां पर, संदीप पाटिल सर और वहां पर साद ने और आसिम ने मुझे पिस्ते और बादाम लाए हैं। ये अंबार की पेशकशी है संदीप सर, क्योंकि हर छक्के 3 गेंदों में 3 छक्के कोई बल्लेबाज लगाता है। यस, इन अ ग्राउंड रिव्यू इज टेकन फ्रॉम द बैट्समैन। इट्स फेयर डिलीवरी। इसकी छक्का लगाने से पहले कृष्ण मात्रे, मैं एक बात करना चाहूंगा, जो फील्डर की जो एक थोड़ी सी सूझबूझ थी, वो गेंद को कवर करना चाहते 1 अटेम्प्ट में, लेकिन उन्होंने चौका दिया था। उसके बाद यहाँ पर बल्लेबाज परेश, जिन्होंने छक्का लगाया, अपने टीम का स्कोर एक सम्मानजनक स्कोर पर पहुंचाया है 39। इस बार कट किया है पॉइंट की दिशा में, वहां पर फील्डर की अच्छी फील्डिंग, उतनी अच्छी थ्रो, विकेट कीपर के दस्तानों में 1 ही रन से संतुष्ट। टीम का स्कोर 1 रन से बढ़ता हुआ 40। और ये तीसरी
ओवर प्रगति पर। टेम्बोली वर्सेस भाड़ुआ टीम के बीच में मुकाबला, एक बेहतरीन मुकाबला, एक खुकार मुकाबला। कौन जीतेगा कौन हारेगा इस मैच में, ये आने वाला पल और आने वाला समय ही बता पाएगा हमें। फिर से एक बार करिश्मा मात्रे, ये गेंद खूबसूरत शॉट, अंबार का स्वागत करते हुए यहां पर ये बल्लेबाज जिनका नाम है आदित्य भोईर, जिन्होंने 2 गेंदों का सामना किया था, 2 रन निकाले थे अपनी टीम के लिए, लेकिन इस बार वो नहीं रुके। करिश्मा मात्रे की ऑन फायर गेंदबाजी पर लगा दिया लंबा छक्का, और इस ओवर में करिश्मा मात्रे काफी महंगे साबित होते हुए, जिन्होंने रन खर्च किए काफी ज्यादा। हमारे स्कोर हमें जरूर बताएंगे, जिसमें 2 छक्के और 1 चौका तो हमें नजर आ रहा है, लेकिन टीम का स्कोर हो चुका है आफ्टर कंप्लीटिंग 3 ओवर्स 46 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। मोहम्मद ताला बागवाले और ताहिर यासीन पटेल, यस स्क्रीन पर काफी बेहतरीन नजारा, दोनों आपस में कुछ गुफ्तगू कर रहे हैं। संदीप सर, इस ग्राउंड की चाबी मोहम्मद ताला के पास होती है, ये हम हमेशा मजाक में कहने के, लेकिन जब शिटको का वहां पर कंपाउंड आया तो वहां पर जो ये लगा है, गेट लगा हुआ है, वहां पर जब ताला लगाया था शिटको के साहब ने, तो मोहम्मद ताला ने उनको रिक्वेस्ट की थी, तो साहब का भी इनके ऊपर दिल आया, तो उन्होंने वो ताले की चाबी मोहम्मद ताला ही के पास दे दी। और जो बात मचिंद्र सर हम ऐसे ही मजाक में कह रहे थे, वो एक्चुअली सही साबित हो गई। नहीं हाँ बिल्कुल, मोहम्मद ताला का प्यार था, वो जो बात करने का उनका अंदाज था, उनसे उनको भी दिल छू लिया उन्होंने उनका, और उन्होंने चाबी उनके हाथ में दे दी है। इसलिए उसके बाद से हम कहते हैं कि इस ग्राउंड की चाबी मोहम्मद ताला बागवाले के हाथों है। और संदीप सर, अंबार ने जो 3 छक्कों में 3 गेंदों में 3 छक्के लगाने पर 2000 रुपए का जो इनाम रखा है, वो कम से कम अभी तक कल रात से 4 बल्लेबाजों में इनाम को जीता है। 4 बल्लेबाजों ने, सॉरी 5 बल्लेबाजों ने। मोहम्मद ताला के पास 10,000 अंबर पहले एडवांस दे चुके थे। मुझे नौमान कमरुद्दीन ने कहा था कि अंबर पहले पैसे दे के गए हैं जलाल। मैंने पहले कहा था जो अंबार है, अंबार कुछ भी कर सकते हैं ये गेंद, लेकिन इस बार हम पार का इशारा कॉम्पिटिटिव बॉक्स की दिशा में। वाइड गेंद अपनी ओवर की शुरुआत करते हुए वाइड गेंद से, ये देखो स्क्रीन के ऊपर द डैशिंग पर्सनैलिटी अपनी दाढ़ी के ऊपर हाथ घुमाते हुए, और थोड़ी सी स्माइल तो हमेशा करते हो, लाइक बजरंगी भाईजान सलमान खान। उनकी स्माइल काफी फेमस थी, जैरोन मुल्ला और मैं ही जानते हैं उसकी स्माइल को। देखो कितने अच्छी तरह हंस रहे हैं अम्मार, क्या बात है, पप्पू की बात अलग है। थैंक यू सो मच संदीप सर, ये तुम्हारा प्यार है जो मेरी आवाज आपके कानों तक, तलोजा के पूरे दर्शकों के कानों तक, बच्चों तक, बूढ़ों तक, जवानों तक, और हमारे मैनेजमेंट कमेटी और आप अच्छे स्पेशलिस्ट जो कमेंटर है मचिंद्र पाटिल सर, संदीप पाटिल सर, जो मुझे इतना प्रोवोक करते हैं, मुझे इतने कॉम्प्लीमेंट देते हैं, उसके लिए काफी धन्यवाद, काफी थैंक्स और बहुत बहुत शुक्रिया। अब चलते हैं थोड़ी सी गुफ्तगू होने के बाद मैच की तरफ। हमारे साथी स्कोर हमसे जुड़ चुके हैं जिमान नबी चिचावाले, जिनके पिताश्री ने इस टूर्नामेंट के लिए 25,000 रुपए का डोनेशन दिया है, और जिमान नबी चिचावाले का नाम लेते ही बल्लेबाज को आगमन कुछ हो चुका है उनके अंदर। परेश ने लगा दिया और एक छक्का, इस छक्के की मदद से टीम का स्कोर बढ़ता हुआ हाँ यस, तो 53। भूमि 11 मांडा टीम के कैप्टन और उनके साथ स्वर्गीय मकरन स्पोर्ट आराध्या 11 सातपाटी, इन दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है कि आप इस मंच के ऊपर आकर तशरीफ रखिए, आपका स्वागत है। बहुत लंबे से आप आए हैं, तो जगन नाना यदि आप आए हैं तो आइए, और सातपाटी टीम के कैप्टन आए हैं तो आइए, आपका स्वागत है। तलोजा की प्रतियोगिता है, यहाँ पर मेहमानों की मेहमान नवाजी बखूबी के साथ की जाती है, तो आपका स्वागत है। खास तौर पे उत्तम दादा पाटिल, पुलिस पाटिल है मुठवाल के, तो उनका भी स्वागत है, जो सातपाटी टीम को उन्होंने पुरस्कृत किया है। तो उत्तम दादा आपका भी स्वागत है, यदि आप लाइव देख रहे हैं या यहाँ पर आए हैं तो आइए, वेलकम, आपका स्वागत है। हमारे ओमकार सेट्टे भी इस मैच को देख रहे हैं, उनका भी आवाज़ हम सुनेंगे इस टूर्नामेंट में। यस वसीम भाई, हार्ड लक, कोई बात नहीं है, हार जीत होती रहती है, क्रिकेट है। पप्पू, बेटर लक नेक्स्ट टाइम। वसीम भाई सही कहा आपने, क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। एक वक्त में ऐसा लग रहा था कि मानकुली टीम पूरी हावी हो चुकी है, उस टीम के ऊपर जो दादा 11 बामन डोंगरी,
लेकिन उन्होंने काफी खतरनाक कमबैक किया। अब चलते इस मैच में जो टम्बिवली बनाम भड़वड़ के बीच में, और यहां पर एक उड़ान भरती हुई टम्बिवली टीम, उनके बल्लेबाजों में कुछ अलग ही रौनक नजर आ रही है, अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं। इस छक्के की मदद से टीम का स्कोर बढ़ते जा रहा है। 64 लॉस ऑफ 3 विकेट, 60 रन हो चुके हैं। काफी विशाल स्कोर की तरफ जा रही है यहां पर टम्बिवली टीम टॉस हारने के बाद। ये गेंद 1 रन पूरा किया, दूसरा लेना चाहते हैं, दूसरा रन भी आराम के साथ कंप्लीट किया, दूसरा रन कंप्लीट, तीसरा रन लेना चाहते हैं। क्या वहां पर फील्डर ने एक विकेट कीपर के पीछे जो फील्डर था उसने कवर कर लिया और अपने गेंद को हाथों में थमाकर विकेट कीपर के दास्तानों में और लगता हुआ टम्बिवली टीम को चौथा झटका। संदीप सर, इसके बाद के होने वाला जो मुकाबला है, जो टॉस बॉस अंपायर के हाथों टॉस उड़ा, अंपायर को टॉस उड़ाना है इसके बाद के मुकाबले के लिए। मैन ऑफ द सीरीज के लिए उन्होंने बाइक दी हुई है इस टूर्नामेंट के लिए। पूरी मैनेजमेंट कमेटी शुक्रगुजार है उनकी। अंपायर का क्या कहना? वसीम भाई, यस, स्क्रीन पर सुपर्ब लुक, वसीम भाई जो हाथ दहला रहे, क्या बात है। एक बेहतरीन इंसान, प्यार मोहब्बत वाले इंसान वसीम भाई, हमेशा एक अच्छे लहजे में रहते हैं, हमेशा मुस्कुराते रहते हैं, हमेशा बातचीत करते रहते हैं। काफी प्यार है उनका तलोजा गांव वालों के ऊपर, तलोजा गांव वालों का भी उनके ऊपर काफी प्यार है। संदीप सर से काफी गुफ्तगू करते रहते हैं। एक बेहतरीन इंसान की निशानी संदीप सर ऐसी होती है जो हमेशा अपने दिलों को साफ करके अच्छी तरीके से बातचीत और अच्छी तरीके से रहना सीखते हो, और उनसे हमें कुछ सीखना चाहिए। संदीप सर, प्यार के 2 लफ्ज से आपके काम आ सकते हैं। पैसा तो हर एक के पास है, प्यार से 2 बातें करेंगे तो कोई आपको भूलेगा नहीं। बिल्कुल, बहुत सही कहा आपने। अब चलते हैं मच्छिंद्रपुर मैच की तरफ। जो पहली 2 ओवर में से लग रहा था कि टम्बिवली टीम बैकफुट पर है, लेकिन उसके बाद दूसरे 2 ओवर में टम्बिवली टीम ने इतना कवर कर लिया है कि स्कोर पहुंचा दिया अपनी टीम का 4 ओवर की समाप्ति के बाद 62 लॉस ऑफ 4 विकेट। ये मुकाबला काफी मजेदार होने वाला है, क्योंकि भड़वड़ टीम वो भी जानती है किस तरीके से बल्लेबाजी करके इस टारगेट को चेस करना। कौन जीतेगा कौन हारेगा, ये बहुत बड़ा सवाल बीच मैदान पर। ये गेंद टप्पा गेंद थी, उठा के खेलने की कोशिश, पॉइंट के ऊपर से बैट के अंदरूनी हिस्से लगकर वहां पर विकेट कीपर ने अच्छा एक काम पूरा किया। पहले डाउन की समाप्ति। तुषार जोशी खारगर एंड से अपनी जाती पहली टीम की ओर से 5वीं ओवर की दूसरी गेंद फेंकने के लिए तैयार। ताहिर है, रन आउट लेना चाहते थे, वहां पर गेंदबाज कह रहे थे कि मेरे पास गोल थ्रो हो गया जाए, लेकिन वैसा ही नहीं हो चुका। दूसरा रन पूरा, तीसरा रन में लेना चाहते हैं, वो हड़बड़ाहट में हो चुकी है वहां पर भड़वड़ टीम। जहां पर एक भी रन नहीं होता वहां पर 2 रन चुरा ही लिए। काफी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इन दोनों बल्लेबाजों के बीच। इब्राहिम मामू को कृष्ण मात्रे कवर कर रहे हैं, मोहम्मद तलब बागुबले से कुछ गुफ्तगू कर रहे हैं। जवाद सेठ, हमारे मुबीन भाव, नौमान कमरुद्दीन, नसरुद्दीन बाग, शाहिद सलीम, हारून चिचावाले, काफी ज्यादा मेहनत, रियाज दीवान, और हमारे सबसे लाडले प्याले दुलारे वाटकर मंगती के 3 के माजी नगर सेवक अब्दुल अजीज मोहसिन पटेल उर्फ पापा पटेल। काफी लाडले प्यारे दुलारे, बेहतरीन नगर सेवक, काफी 7-8 सालों में काफी बेहतरीन उन्होंने गांव के लिए मेहनत की है। उनके साथ बहुत से लोग रहते हैं, पूरा गांव उनसे प्यार करता है, और पापा सबके लाडले और प्यारे और दुलारे हैं, वो सभी लोग जानते हैं संदीप पाटिल। यस, बिल्कुल बिल्कुल। तो यहाँ पर पापा हम देख रहे हैं जिस तरह से पृथ्वी 11 जर्मन टम्बिवली टीम खेल रही, जिनके साथ जिन्हें आज वाइल्ड कार्ड एंट्री मिली है वो है एस एंटरप्राइजेस भादवड़ टीम। तो टम्बिवली टीम के पुरस्कर्ते केतन जी तरे वो भी इस मैच को लाइव के माध्यम से एंजॉय कर रहे हैं।
केतन जी तरे आपका भी स्वागत है। और साथ ही साथ एस इंटरप्राइजेस बादवड़ जिस टीम को पुरस्कृत किया, हमारे साबिर भाई दलवी बारापाड़ा के, उन्होंने इस टीम को पुरस्कृत किया। तो साबिर भाई भी इस मैच को लाइव के माध्यम से देख रहे हैं। आमश दलवी हैं, साबिर भाई है, अतीक दलवी, ये सभी इस मैच को देख रहे हैं, उनका भी स्वागत। कल 2 मैच जीते थे बारापाड़ा टीम, हर लक तीसरे मैच में शिकस्त मिली थी उन्हें, कोई बात नहीं, हार जीत होती रहती है। नेक्स्ट टूर्नामेंट में बेस्ट ऑफ लक। ये गेंद फिर से एक बार अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद, अभी इस बार विकेट कीपर नहीं चुके। उन्होंने थ्रो असीम करने की बजाय उन्होंने अपने हाथों में, अपने दास्तानों में गेंद रखी, तो बल्लेबाजों ने कोई भी चालाकी नहीं दिखाई रन रिंग लेने की। अगर वो हड़बड़ाहट में होते तो और एक रन का भुगतान हो जाता यहां पर भाड़वट टीम को। डॉट गेंद की समाप्ति। काफी बेहतरीन गेंदबाजी यहां पर तुषार जोशी की, अपनी जाती पहली टीम की ओर से 5वीं ओवर की 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार खारगर एंड से। ये गेंद फ्लिक किया है, वहां पर फील्डर मौजूद, शॉट थर्मैन की दिशा में, अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर की। 1 रन से संतुष्ट 2 बल्लेबाज। टीम का स्कोर हमारे जिमान नबी चिचौला में जरूर बताएंगे, हो चुके हैं 5 विकेट के नुकसान पर 65 रन कंपलसरी चेसिंग होते हैं इस टूर्नामेंट में। एक गेंदों में सिर्फ 2 रन चाहिए थे मानकोली टीम को, बामन डोंगरी टीम के ऑपोजिट में। तो बल्लेबाज फ्लिक करना चाहते, बैट का अंदरूनी हिस्सा लगकर वहां पर कवर कर दिया विकेट कीपर की पीछे एक फील्डर ने, थ्रो की थी, यहां पर भी रनआउट किया था और नॉन स्ट्राइकिंग एंड पर भी रनआउट किया था, तो कोई मुद्दा ही नहीं रखा था उन्होंने। गेंद फ्लिक किया है, फील्डर मौजूद, लेकिन वहां पर आसानी के साथ इस कैच को लपक लिया और एक आउटस्टैंडिंग ओवर की समाप्ति तुषार जोशी द्वारा, जिसने अपने 1 ओवर में 3 रन देकर 2 विकेट लिए। एक बेहतरीन कमबैक फिर से एक बार भाड़वट टीम हावी होती हुई टेम्बुली टीम के सामने। अब इस मैच में कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा जीत की खुशी, कौन मनाएगा हार का गम, आंख होने का हाल, हम सुनने जा रहे हैं हमारे साथी कमेंटर मचेंद्र पाटिल सर, जो रायगढ़ की तोफ कहा जाता है उनको, और संदीप पाटिल सर जो हमेशा पूरे टूर्नामेंट को मैनेज करते हैं। उनके हाथों में पूरी टीम की दरकार होती है, पूरा कंप्लीट मैनेजमेंट कमेटी, इसमें एक बहुत बड़ा हाथ और बहुत बड़ी उनकी मेहनत शामिल। थैंक यू सो मच। यस, क्या बात है। पप्पू जलाल के लिए जरा जोरदार तालियां हो दोस्तों। ये तो हमारे, क्योंकि हम जब भी तलोजा में होते हैं तो पप्पू जलाल को कभी नहीं भूलते। पप्पू जलाल एक और हमारे आतिक काजी, हाँ यस आतिक काजी, क्योंकि वो भी काफ़ी अच्छे कॉमेंटेटर हैं। तो चलिए दीपक पाटील आइए। तर चला पुढच्या दोन्ही टीम, भूमी 11 मांडा टीम कॅप्टन जगन्नाना या आणि सातपाटी, हेलो हेलो। तो भूमि 11 मांडा टीम के कैप्टन आ चुके हैं स्वर्गीय मकरंद 11 आराध्या स्पोर्ट सातपाटी टीम के कैप्टन से अनुरोध है कि आइए टॉस के लिए। लगेच यायचं आहे बघा। एक कॉइन आहे का बघ तिथं। चला सातपाटी टीम के कैप्टन यहाँ पर हॅलो। चला सातपाटी टीमचे कॅप्टन देखील इथे येत आहेत, खूप दूरवरून या दोन्ही टीम आलेल्या आहेत। यस मोतीलाल शहा साहेब इथे येत आहेत, सातपाटी टीमचे बिग सपोर्टर्स। तर यस आपण
तो अमर पटेल जे शुभ हस्ते टॉस केला जातोय. सेट कॉल आहे. भूमी 11 हर्ष मांडा टीम कॅप्टन इथे टॉस जिंकलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आज मांडा आणि सातपाटी. खूप दूरवरून टीम आल्यात. बरेच प्रेक्षक वर्ग देखील आतुर आहेत. जर अजून हे सामने लवकर असते तर प्रेक्षकांची गर्दी अजून पाहायला मिळाली, परंतु दूरचा प्रवास त्यामुळे हे सामने शेवटच्या क्षणाला आलेत. तर समोर सातपाटी आहे. या अगोदर आम्ही नक्कीच तुमच्याकडून जाणून घेऊ की या अगोदर तुमच्यामध्ये काही सामने चालेत. एक सामना झाला आहे कर्जत विभागामध्ये. कोण वरचढ आहे? आम्ही जिंकलेलो. यस, म्हणजे आता इथे तलोजाच्या या मैदानामध्ये तर आज इथे येऊन कसं वाटतं का? जगन नाना यांनी नक्कीच जेव्हा लॉर्ड्स टीम हँडबॉल आला त्यावेळेला मी पाठवलं. त्यांनी लगेच सांगितलं की सर नक्कीच एंट्री ठेवा. तर आज या स्पर्धेमध्ये आपण खेळण्यासाठी आलात, काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि या साईडला नवी मुंबई पट्ट्यामध्ये खेळायला भरपूरच मजा येते. आणि नाना आमचे असे पॅकर आहेत की त्यांना तुम्ही कोणताही लॉस पाठवा ते एंट्री नक्कीच करणार. 100%. कारण एक विश्वास असतं. कारण विदाऊट ॲडव्हान्स नानाने फक्त शब्द दिल्यानंतर तो शब्द तसंच असतो. कारण कधी त्या शब्दाला तडा जाऊ देत नाही आहे. कारण ॲडव्हान्सचा विषय नाही, फक्त हो येस ऑर नो. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सातपाटी टीमचे कॅप्टन आहेत आमच्या समेत अवधूत. येस, अवधूत आहेत. अवधूत, आज सातपाटी टीम तलोजा वाशियांना हा संघ कुठून आलाय, काय आणि कशा पद्धतीचा संघ, दूरवरून संघ आलाय. तर आज नक्कीच टॉस तुमच्या अगेन्स्ट गेलाय. टॉस जिंकल्याचा डिसिजन काय असतं? आम्ही बॉल फर्स्टच केलं. आता फलंदाजी करायची आहे. ठीक आहे, चालेल फलंदाजी. तर काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आज उपस्थित राहिलात? पॅकर्सचा देखील तेवढंच आभार. ओमकारने देखील सांगितलं चांगला संघ आहे, चांगली मॅच होईल. हो नक्कीच. आम्हाला मोतीलाल भाऊ या ठिकाणी घेऊन आलेत आणि मजा येते बघून या ठिकाणी ग्राउंड. पब्लिक कमी आहे. आम्ही मग अशा जेव्हा खूप पब्लिक होती, ठीक आहे, कारण खूप टाईमसुद्धा झालेला आहे. तरी नक्कीच चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते अवधूत सातपाटी टीमचे कॅप्टन. तर नक्कीच दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. यानंतरचा बिग फाईट सामना. तर जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 66 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भादवड टीम कडून करेश मात्रे आणि त्याच्या साथीला प्रशांत. 13.20 सरासरी आहे रिक्वायर्ड रन रेट. थोडा घाम गाळावा लागेल भादबड संघाला सुद्धा, कारण समोर सुद्धा तेवढाच दिग्गज संघ आहे. पृथ्वी 11 जय हनुमान टेंबिवली. भिवंडी बेल्ट मधील दोनही संघ, आज बरेचसे संघ माणकोली खेळला, ओळी खेळला त्याच्या अगोदर. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर व्हेरी फास्ट डिलिव्हरी आणि पहिला षटकार. काय धूमधडाक्यामध्ये सुरुवात केली करेश मात्रेच्या बॅटमधून. मात्र हा पहिला मोठा फटका आणि खातं उघडलंय ते 6 या धावेनं. यस, 6 बॉल ड्राईव्ह केलाय कवर्सला. थोडंसं मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बॅकअप होईल सिंगल. 1 रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 7 या आकड्यावर. सहासष्ट धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि सुरुवात मात्र चांगली झाली. पहिल्याच बॉलवर षटकारानं मात्र दमदार सुरुवात करण्यात आली ती भादबड संघाकडून. आणि करेश चेंज ऑफ पेस होता, धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल. फिंगर रोल केले होते, स्लोवर पण हाताळला होता. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले. धावसंख्या 8 या आकड्यावर.
पहा स्लोवर वन होता, आतमध्ये आणला, हलकसा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. 8वी धाव धावफलकावर लागले. प्रत्येक षटकामध्ये 13.20. इकडे मात्र कम्प्लिटली बीट झालाय. यश नांदुरकरचा हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. पहा आउटसाइड ऑफ स्टंप, बरोबर ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू आतमध्ये आणला. लाईन टू लाईन बॉलिंग होते. थोडंसं फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय नांदुरकर. या प्रयत्नामध्ये यश सुद्धा प्राप्त झाले त्याला. डॉट बॉल येत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर. यश नांदुरकर पुन्हा एकदा फ्रॉम ओ द विकेट ना. हा सुद्धा फसवा बॉल होता. पुन्हा एकदा तेच केलं. व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडू वेगळा करण्याचा प्रयत्न मात्र यश नांदुरकर करतोय. आणि त्याचमुळे सुरुवात जरी षटकारांनी झाली असली या ओव्हरची, तरी सुद्धा तदनंतर मात्र कंट्रोल केलाय मी तर म्हणेन यश नांदुरकरनं आतापर्यंत. दोन्ही फलंदाजांना मात्र थांबून ठेवलंय. आक्रमक फटके खेळू दिलेले नाहीयेत. आणि त्याचमुळे धावसंख्या थोडीशी पॉज पाहायला मिळतोय 8 वर. हा फटका यावेळेस मात्र कव्हर्सच्या वरतून खेळलाय. इनफिल्ड क्लिअर करत बॉल निघालाय कव्हर्स बॉन्ड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4 धावांकरता चौकार. शेवटच्या बॉलवर मात्र हा चौकार करेशच्या बॅटमधून येत असताना चांगला स्ट्रोक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं, त्याचाही पुरेपूर फायदा मिळाला. बॉल काही वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर बिनबाद 12. चोवीस बॉल मध्ये 54 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 बरोबर एक्झॅक्टली. ज्यावेळेस मात्र टेंबिवली संघ सुद्धा खेळत होता, करेशच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा चालल्या होत्या. आणि त्याचमुळे नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु तदनंतर आपण बघितलं क्रीस षटक 16 धावांचं आलं. करेशनं पुन्हा टाकलेलं षटक त्याच्यामध्ये 24 आल्या. त्यानंतर पुन्हा हारेशच्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा येताना पाहायला मिळाल्या 16. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तुषारने केलेली भन्नाट बॉलिंग आणि तोच मोमेंटम जो होता तो मात्र मिळाला भादवड टीमला. आणि कुठेतरी त्याच निर्णायक षटकामुळे मी तर म्हणेन धावसंख्या थोडीफार सीमित ठेवण्याचा प्रयत्न मात्र झाला. अन्यथा धावफलक नक्कीच कुठेतरी 70 क्रॉस दिसला असता, ज्या पद्धतीनं टेंबिवली संघ मैदानामध्ये खेळ करत होता. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक पाटील. वेगवान चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर लॉंग ऑफला जाऊन चेंडू स्टॉप करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडतंय. वेगानं धावला होता. इकडे मात्र फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा धावफलकावर. प्रतीक पाटील म्हटलं तर टेंबिवलीची ओळख, संघ ओळखला जातो खरं तर प्रतीक पाटीलच्या नावानं. ऑन साइडला यावेळेस मात्र मोठी गॅप आहे. नो चान्स फॉर फील्ड. बॉल वाईड स्ट्रॉंगर बॉल लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता हा येतोय चौकार. आणि चौकाराच्या 6 मात्र धावसंख्या मात्र पुढे जाईल. अम्मार पटेल यांच्याकडून पंचांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय आणि लाईव्ह साठी सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. थँक्यू सो मच अंबारजी. ओ यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला मात्र जेल कॅरी झालाय. मनीष आहे त्या ठिकाणी आणि अखेरीस मात्र ब्रेक थ्रू दिलाय. प्रतीक पाटीलला मात्र मिळेल पहिली सफलता. पहिला धक्का लागलाय भादवडला. करेश मात्रे मोठा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. आपण अगदी लॉंग ऑफला थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. जेल टिपला, थोडासा पडला. त्यानंतर मात्र पहा हातामधून निसटू दिला नाही चेंडू. एक चांगला जेल मनीषने त्या ठिकाणी टिपलाय. 17 वर पहिला धक्का लागलाय तो भादवड टीमला. न्यू बॅटर कम्स इन. बाळा तरे आणखीन एक मोठं नाव.
भातबड संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं. फार मोठी मोठी नावं आहेत. एकाच विभागामधील जेव्हा संघ येतात दोन्ही संघांना एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन्स माहिती असतात. त्यामुळे कोणाला कशी गोलंदाजी करायची, कोण कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं खेळू शकतो याची पुरेपूर जाणीव असते, अभ्यास असतो आणि त्याच दृष्टिकोनातून तिकडे पावलं टाकली जातात. 21 बॉलमध्ये 49 अजूनही करायचे आहेत. प्रतीक पाटीलला मात्र पहिली सफलता प्राप्त झाले. बाळा तरे न्यू बॅटर. चला फुल लेंथ होता, ऑन साइडला धाडलाय स्ट्रेट टू द मिड विकेट. जसा आला तसा बाळाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. आल्या पावली माघारी परतावा लागेल. पहिलाच बॉल फुल लेंथ होता प्रतीक पाटीलचा. बॅक टू बॅक 2 विकेट्स. आपा सरळ बॅटवर दिला होता, ऑन साइडला वळवला खरा. क्षेत्ररक्षक होता तिकडे मोनिश, ते मात्र विसरला. यस, तर आमचे सातपाटी टीमचे एक बिग सपोर्टर्स जे मोतीलाल शहा यांचा इथे आपण सन्मान घेतोय. अम्मार पटेल यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी या स्पर्धेमध्ये 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. कालपासून शेवटपर्यंत पारितोषिक दिला जाईल. अम्मार पटेल यांच्या शुभ हस्ते मोतीलाल शहा यांचा सन्मान होतोय. धन्यवाद सर, थँक्यू. आणि इथे आज अम्मार यांच्या वतीने लाईव्हसाठी देखील पारितोषिक आलं आहे. त्याचबरोबर अंपायर आणि तसेच हा कॅमेरामॅन. नवीन फलंदाज तुषार जोशी 4थ्या क्रमांकावर येत असताना पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात आणि प्रतीक पाटील ऑन हॅट्रिक नाव. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रतीक. स्थिरावलेली जोडी मात्र फोडले. या स्पर्धेमध्ये एकही विकेट हॅट्रिक झालेली नाही आतापर्यंत. प्रतीक पाटील मात्र ती पूर्ण करू शकणार का याकडे मात्र सुद्धा नजर असेल. परंतु पाहूया तुषार जोशी हॅट्रिक बॉल कशा पद्धतीने खेळून काढतोय. हॅट्रिक बॉल सादर करेल प्रतीक. राईट आर्म ओ द विकेट. नेक्स्ट हॅट्रिक बॉल. फुल टॉस होता, समोर हलक्या हाताने ड्राईव्ह केला. फायनिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, सिंगल मिळेल. हॅट्रिक जर सेव्ह केले 1 रन टीमची टोटल मात्र पुढे जाईल. स्कोर मोस्ट 18 18 धाबा धाव फलकावर. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. 8 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. सर्कलचं रिस्ट्रिक्शन यानंतर समाप्त होईल. चेंडू फुल लेंथ होता, सरळ जाऊन पायावर आदळलाय. लेग बिफोर द विकेट. विकेट हॅट्रिक जरी नसली मिळाली तरी ओव्हर हॅट्रिक मात्र कंप्लीट करेल प्रतीक पाटील. तिसरा धक्का दिलाय एस एंटरप्राइजेस भातबडला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतील. त्या 3 गडी बाद 18 धाबा, बरोबर 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र आस्किंग रन रेट वाढत चाललाय, जो तुम्हाला 16चा पाहायला मिळेल. 48 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. थोडीशी स्मशान शांतता. या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद केलेत प्रतीकनं आणि त्याचमुळे थोडेसे पाहायला गेलं तर सॅड फेसेस बादबडचे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. थोडंसं टेन्शन आहे, नैराश्य पसरले, कारण एका पाठोपाठ एक 3 फलंदाजांना माघारी पाठवलंय. ते प्रतीक पाटीलनं या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा दिल्या आणि 3 विकेट्स घेतल्यात. काल आपण बघितलं होतं सतीश मिसा चिंचपाड्याचा गोलंदाज, ज्यानं मात्र एका षटकामध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे कोणीचा गोलंदाज अजय उतेकर, ज्यानं सुद्धा 1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवल्या होत्या. विकेट हॅट्रिक झालेली नाही या स्पर्धेमध्ये आणि आज मात्र टेंबिवलीच्या प्रतीक पाटीलला ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले. आमच्या समेत गुणसंख्या लेखक गुलशन पाटील किरवली, चालता फिरता कम्प्युटर. तीन ओव्हर्स आणि 48 धाबा असं इक्वेशन मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतो यशचा हा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सोपं नाहीये, दोनही बाजूला चेंडू वळवण्याची भूमिका आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे पुढचा चेंडू कशा पद्धतीचा येईल, कोणत्या
धाटणीचा येईल हे ओळखणं बऱ्याच वेळेला, कारण ऍक्शन सेम आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू लेग ब्रेक ऑफ ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतात यशकडून. हा सुद्धा चेंडू मिस केलाय. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, त्यामुळे 48 करायच्या जरूर आहेत, परंतु सध्याच्या घडीला हे चित्र थोडंसं कठीण होत चाललंय. सुरुवात जरूर चांगली झाली होती, पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात केली होती करेशनं, परंतु त्यानंतर मात्र संपूर्णपणे मित्रमंडळी टेंबिवली संघ आता थोडंसं वर्चस्व गाजवतोय. रिक्वार्ड रन रेट वाढत चाललाय. यश नांदुरकर पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, आणि ते मात्र आणखीन एक फलंदाज प्रतीकनं मात्र टिपलाय झेल लॉंग ऑफला. 1 more विकेट डाऊन, चौथा धक्का लागलाय. तो टीम बाद वडला. फलंदाज तुषार जोशी बॅक टू द पवेलियन. संपूर्णपणे प्रेशर आहे, दबावाखाली आहे सध्याच्या घडीला. एस इंटरप्राइजेस पातवड संघ. पहिले तीनही चेंडूंमध्ये एकही धाव दिलेली नाहीये यशनं. 66 धावांचं टार्गेट आहे. 18 वर 4 अशा परिस्थितीवर आहे सध्याच्या घडीला. क्रिश नाईक नवीन बॅटर मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला सागर तरे आहेत. फार चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा नांदुरकर. आई चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला, सरळ विकेट किपरचा वेध घेत निघून गेलाय. डॉट बॉल, चौथा डॉट बॉल. या ओव्हर मधला एकही धाव दिलेली नाही आतापर्यंत. या ओव्हर मध्ये काय भन्नाट स्पेल सुरू आहे सध्याच्या कडेला यश नांदुरकरचा. हलू दिलं जात नाहीये. कोणत्या बाजूला चेंडू वळेल याची कल्पना नाहीये खरं तर खेळाडूंना, आणि त्याचमुळे गोलंदाजी खेळणं थोडंसं चॅलेंजिंग चाललंय. शॉर्ट बॉल आहे आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग लेग बाउंड लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार. 6 धाबांकरता क्रिशच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. इकडे थोडीशी मी तर म्हणेन लेन चुकला होता. हाफ ट्रॅकर पहा, चांगला फटका. हाईट सुद्धा चांगली आहे क्रिशकडे. छातीच्या वर चेंडू होता, तिथून मात्र मारलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबांकरता धावसंख्या बऱ्याच अवधीनंतर मात्र हल्ले. धाबा झाल्या त्या 24. 24 वर 4 अशी धावसंख्या 13 बॉल मध्ये. अद्यापही 42 धाबांची गरज आहे. आणखीन एखाद्या मोठ्या स्ट्रोक साठी मी तर म्हणेन जावं लागेल. सध्याच्या घडीला रिक्वार्ड रन रेट आहे तो 19 सुद्धा पुढे आहे. क्रिकेटमध्ये काहीही समीकरण जुळू शकतात, हे सुद्धा आपणच बऱ्याच वेळेला कित्येक वेळाला पाहिलं असेल. और त्यासाठी शेवटपर्यंत मात्र संघर्षात राहावं लागेल. थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून क्रिशला मैदानामध्ये लढावं लागेल. एक षटकार नक्कीच त्याच्यासाठी थोडासा आत्मविश्वास वाढून देणारा ठरेल. कुठेतरी मगासपासून थांबलेला स्कोर वाढवण्यामध्ये क्रिसचा फटका नक्कीच मदतगार. हो, इथून मात्र खेचायचं होतं, थोडासा दुरून खेचण्याचा प्रयत्न केला होता क्रिशनं. हा चेंडू पहा अगदी लांबून मारण्याचा प्रयत्न केला होता, गुडघ्याचा आधार घेत. बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. बॉल हलकासा पडल्यानंतर बाहेर निघतोय, आणि त्याचमुळे या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा दिल्या. ते यशनं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी भादवडला 42 धाबांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 42 धाबांची आवश्यकता. बघाशी माणकोळीच्या विनीत माळीनं 11 बॉलमध्ये 50 धाबा ठोकल्या होत्या. याच मैदानावर, याच खेळपट्टीवर, याच स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये. आणि त्याचमुळे काही घडू शकतो. जर बघाशी म्हणालो मी, पॉझिटिव्ह अप्रोच जर असेल तुमचा, नेव्हर गिव्ह अप ही वृत्ती असली पाहिजे. आणि काही झालं तरी माझ्या गावासाठी मला लढायचं आहे, याच पावनेनं मैदानामध्ये खेळ होणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला जरूर मॅच फसले भादबडसाठी, इतकंही सोपं टार्गेट नाहीये. 12 बॉल 42, परंतु असे सुद्धा इक्वेशन्स बऱ्याच वेळेला पूर्ण करताना आपण कित्येक संघांना पाहिलं असेल आज तागायत. परंतु पाहूया या मॅच मध्ये काय घडते. 12 बॉल 42. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल मोनिश पाटील.
चला स्पीडअप करत राहा. लेफ्ट ऑफ द विकेट ना पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे या 7 धावा मिळतील. पहिलाच बॉल मोनीचा 7 धावा. त्यामुळे क्रिकेटमध्ये सगळं काही शक्य आहे. आणि पहिलाच बॉलवर आलेल्या 7 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे अचानकपणे वाढेल. आता 12 बॉल 42 हव्या होत्या. आता 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 35 नीडेड नाव, रिमेनिंग 12 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची एक चांगली संधी आहे ती चालून आले सागर तेरेकडे. फ्री हिटचा बॉल सुद्धा उडवलाय. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सागर तेरे. लगातारचा दुसरा षटकार. 12 बॉल 42 चा सामना. आता मात्र 11 बॉल आणि 29 धावांवर मॅच बदलायला, वेळ बदलायला मात्र वेळ लागत नाही असं म्हणतात. तेच घडलंय. पहिल्याच बॉलवर मात्र मोनिशनं तब्बल 13 धावा मोजल्यात. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे पुन्हा एकदा मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर आलेल्या 13 धावेनं अचानकपणे गेम चेंज झालाय. मॅच ऑन. भादवडसाठी हा सामना पुन्हा एकदा येत असताना या मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना जिवंत तर केलाय या 2 षटकारांनी. 11 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. लढावा लागेल या 2 फलंदाजांनी. खेळपट्टीवर असणाऱ्या मागच्या काही बॉलमध्ये 3 षटकार तर मारलेत. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मॅच मध्ये परतत असताना टीम बादबड. 11 बॉल 29 धावा. थोडंसं प्रेशर असेल मोनिशवर सुद्धा. फुल टॉस आहे. समोर खेचलाय हा फटका. अगदी लॉंगर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट हिटचा हा चौकार. वेगवान चेंडू होता. ऑफ स्टंप लाईनवर फुल लेंथ होता. अगदी सरळ बॅटनं प्रत्युत्तर दिले. आणि चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 41 रन्स. 10 बॉल 25. सामना आलाय जवळ. 10 चेंडू आणि 25 धावा. ओ यावेळचा फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन. आणि अखेरीस मात्र सागर तरेचा फडफडणारा दिवा मात्र विझवलाय. मोनिश पाटीलला मात्र निर्णायक क्षणाला मात्र विकेट मिळाले. आणि अतिशय चांगला खेळ करत होता. 3 बॉल मध्ये अवघ्या पहिल्या 16 धावा सागर तरेने ठोकल्या होत्या. आणखीन एक मोठा हिट मारण्याच्या नादामध्ये सरळ मात्र तो मैदानाच्या बाहेर येईल. तंबूच्या दिशेनेही वाटचाल त्याची. परंतु कुठेतरी थोडीशी उम्मीद वाढवले. कुठेतरी तो आशेचा किरण मात्र शोधलाय. कुठेतरी गर्द पराभवाच्या छायेमध्ये असताना भादबड संघाला मात्र अजूनही आशा आहे की हा सामना आपण जिंकू शकतो जर इथूनही चांगली बॅटिंग केली तर. परंतु ही विकेट मात्र फार निर्णायक होती. मोनिशला मात्र ती मिळाले. थोडीशी चर्चा आता मात्र खेळाडूंमध्ये होत असताना टेंबिवली संघाचे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यापही 25 धाबांची गरज आहे. 25 needed now, remaining 9. न्यू बॅटर भूषण मात्रे कम्स इन. 7व्या क्रमांकावर दाखल झालाय भूषण मात्रे. दुसऱ्या बाजूला क्रिश नाईक आहे. त्यानं सुद्धा 1 षटकार मारला आतापर्यंत. 9 बॉल 25. या 3 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील हे काढणं खास करून प्राथमिकता द्यावी लागेल. एक 5-6 धावा जरी आल्या या 3 बॉल मध्ये महत्वाच्या ठरतील. ऑन साइडला वळवलंय. मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगल मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण. परफेक्ट थ्रो. सिंगल येईल. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. 24 धाबांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8 असं इक्वेशन. परंतु मॅच तर अजूनही दोनही बाजूला आहे. या 2 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा हिट आला थोडाफार हा सामना नक्कीच पुन्हा एकदा भादबडच्या बाजूने येऊ शकेल. परंतु या 2 बॉल मध्ये मोठा फटका खेळू दिला नाही मोनिशने ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं आव्हान कठीण होऊ शकेल भादबडसाठी. ओ लॉफ केल्या बॉलला. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका.
पाठवलाय सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. षटकार मारलाय क्रिशनं. हा दुसरा आणि 2 षटकार ठोकलेत क्रिशनं आणि 2 षटकारांनी नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरलेत. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 धाबा. लढतोय मैदानामध्ये. सोपं नव्हतं भातबडसाठी. 42 धाबांची गरज होती. आतापर्यंत या ओव्हर मध्ये जर विचार केला तर जवळजवळ 24 धाबा आल्या असतील. सात बॉल 18. ऑन साइडला घुमवलाय फटका. लॉंग ऑनचा फील्ड जज करताय त्या ठिकाणी. मनी सीमा रेषेलगत एक उत्तम झेल त्याने टिपलाय आणि क्रिश नाईकचा हा फटका मात्र अडवलाय. चांगलं एक्झिक्युशन होतं. खरं तर लेंथ बॉल होता. लवकर पिक केला. चांगला पुल स्ट्रोक खेचला होता. सीमा रेषेलगत अगदी सीमा रेषेलगत हा झेल मात्र टिपण्यात आलाय. दोनही फलंदाज बाद झालेत जे स्थिरावले होते केपट्टीवर. पहिल्यांदा सागर तरे, क्रिश नाईक या दोघांनी मात्र सामना जवळजवळ भातबडच्या बाजूने आणला होता. परंतु दोनही निर्णायक विकेट्स आणि त्याचमुळे आता मात्र 48 धाबा झाल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटच्या 6 बॉल मध्ये 18 धाबांची गरज. हेलो, चलो भाई आइए आइए बाहर आइए. क्या है आपका? चलिए फैन है, बल्लेबाजी पसंद आई है. हाँ तो गया अंदर, कोई बात नहीं है, ऐसे होते हैं, ये तो क्रिकेट है. आजकाल पैसे उडवायला सुद्धा बरेच जण जातात आतमध्ये. हा कारण या वर्षीच आपण सेटो 11 स्पर्धेमध्ये देखील पाहिलं होतं. हो, काही जण सोहेल पटेलने सेल्फी जबरदस्त आतिषबाजी केली होती. बबुल रोडपालीच्या बबुल याच्यावरती ती पैशाची आतिषबाजी सोहेल पटेल चे ओव्याचे यांनी केली होती. भिवंडीला देखील असे किस्से आपण पाहिले होते. ती मजा असते. चला 6 बॉल आणि 18 धाबांची गरज आहे. 18 रिक्वायर्ड. मागचं षटक तर नक्कीच भातबडसाठी चांगलं राहिलंय. 6 बॉल 18. पहिलाच बॉल चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. वेगात टाकला होता. शेवटचा इकडे मात्र मागचा बॉल जर आपण बघितला सोहम पाटील मात्र अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. चान्सच दिला नव्हता. 5 बॉल 18. 3 षटकार मारावे लागतील. हा पहा किती वेगात चेंडू टाकला होता. भूषण मात्रे एकमेव आस आहे भातबडसाठी जो मात्र हा सामना फिरवू शकतो. शॉर्ट बॉल आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेगला मात्र बॉल थांबवलाय. फार फार तर सिंगल मिळेल. एक सिंगल रन काही होणार नाही. हा मॅच मध्ये जशी मागच्या ओव्हर मध्ये जी बॅटिंग केली ना सागर तरे क्रिशनं अगदी तीच बॅटिंग हवी आहे. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. 17 धावांची गरज आहे. पूर्ण शक्ती एकवटून आता मात्र विपुल पाटीलला खेळ करावा लागेल. ओ समोर खेचलाय. अप्रतिम फटका. लॉंग ऑन बॉर्ड लाईनच्या बाहेर विपुलच्या बॅट मधून धमाका षटकार. क्लास पाहायला मिळतोय. टेंबिवलीला टक्कर देताना भातबड संघ जरी 2 ओव्हर्स मध्ये 42 धावांची आवश्यकता होती तरी सामना सोडण्यास तयार नाहीये. भातबड संघ सुद्धा ठणकावून सांगतोय शेवटच्या श्वासापर्यंत लढू आम्ही सुद्धा. मॅचचा रिझल्ट काही लागला तरी चालेल परंतु आमच्यामध्ये असलेली गुणवत्ता तर आम्ही सादर करणार. 55 धाबा धावफलकावर. शेवटच्या 3 बॉल मध्ये 11 धाबांची गरज आहे. 11 नीडेड रिमेनिंग 3 असं इक्वेशन. या मॅच मध्ये कमाल क्रिकेट पाहायला मिळते. अगदी 7व्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा षटकारानं खातं उघडतोय. ही ताकद आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. विपुल पाटीलनं मात्र खातं उघडलंय षटकारानं. 3 बॉल 11. फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवला. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल फक्त मिळते. एकच जाव आणि एक सिंगल रन
शेवटच्या 2 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज आहे. 2 बॉल 10 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. निदान बाउंड्री तरी मारावीच लागेल. काही झालं तरी प्रेक्षक हेच म्हणत असतील की बाउंड्री तरी येऊ द्या, सामना आम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायचा आहे. भूषण मात्र ती बाउंड्री आपल्या टीमसाठी खेचणार का? 2 बॉल 10 महत्वाचा चेंडू आहे. चांगला बॉल होता, फुल लेंथ खोलात टाकलाय, बिलकुल चान्स दिलेला नाहीये इकडे मात्र भूषणला आणि त्याचमुळे फक्त सिंगल मिळेल. लास्ट बॉल 9 धावा. आता गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल. इकडे गोलंदाजांनी एखादी चुकी केली तरच काहीतरी घडू शकतं या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला चमत्कार घडताना आपण कित्येक वेळेला पाहिलेत आणि त्याचमुळे आता वादवडचे प्रेक्षक हेच म्हणत असतील निदान ओव्हर स्टेपिंग या वेस्ट राईट व्हाईट बॉल्स याच गोष्टींवर आता मात्र विश्वास ठेवला जाईल. लास्ट बॉल उडवलाय परंतु बॉल आतमध्येच आहे, जास्त उंच गेलाय. कॅच ड्रॉप झाले परंतु हा सामना नाही ड्रॉप झाला, सामना जिंकलाय तो. इकडे मात्र ऑब्विसली पृथ्वी 11 जर्मन टेंबिवली या संघानं अभिनंदन. टेंबिवली संघ वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम. भातबड खूप छान लढलात खरं तर या मॅच मध्ये. 12 बॉल 42 धावांची गरज असताना सुद्धा शेवटपर्यंत असं वाटत होतं की नक्कीच हा सामना भातबडच्या सुद्धा बाजूने जिंक जातोय की काय, परंतु टेंबिवली संघानं नंतर चांगली बॉलिंग केली आणि हा सामना मात्र जिंकला. 8 धावांनी हा सामना जिंकला. तर भारद्वाज सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. 7 बॉल मध्ये 22 धावांची खेळी साकारणारा मंदार गोराटकर ठरला मॅच समान ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल. खरं तर प्रतीक पाटीलनं सुद्धा ते निर्णायक षटक त्यानं हाताळलं होतं. ओव्हर हॅट्रिक त्यानं घेतली होती परंतु तरी सुद्धा चांगली धावसंख्या होती. 7 बॉल मध्ये 22 चांगला स्ट्राईक रेट होता. हार्ड लक टीम भातबड.